वाशिम जिल्ह्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती करतो। त्यामुळे पारंपरिक पद्धतीची शेती परवडत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे। पण नेतसा गावच्या विष्णू बाजड यांनी कंपन्यांसाठी बीजोत्पादनाची शेती कसत शेतीतून मिळणारा नफा वाढवलाय। यंदा त्यांनी 3 एकरांवर कांदा बीजोत्पादन घेतलंय। यातून त्यांना अंदाजे 4 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। रिसोड तालुक्यातल्या नेतनसा गावात विष्णू बाजड यांची 40 एकर शेती आहे। या शेतीला सिंचनाची सोय आहे, त्यामुळे बाजड नगदी पिकांची शेती करतात। त्यांनी पारंपरिक पिकांची लागवड कमी केली आहे। यंदा त्यांनी 3 एकरांवर कांदा बीजोत्पादनाचा प्लॉट केलाय। माझ्याकडे 40 एकर जमीन आहे। 30 एकर जमीन पूर्ण वहितीची आहे त्यातली। आणि पहिले बे आम्ही सोयाबीन, हरभरा, उडीद, मूग हा पेरणी करतो। आणि ते असताना अचानक एक वेळा असेच काही ठिकाणी आम्हाला पंचगंगाचे टाले साहेब भेटले। म्हणाले की तुमच्याकडे भरपूर पाण्याची व्यवस्था आहे। आम्हाला कळालं की तुम्ही एक वेळ प्लॉट घ्या, तुम्ही नाही तुम्हाला लय घ्यायचा तर थोडा तरी घ्या। मग आम्ही त्यांच्याकडून 1 एकर पहिल्या वर्षी प्लॉट घेतला। बाजड यांनी यंदा 3 एकरामध्ये कांद्याची बीजोत्पादनासाठी लागवड केली। पंचगंगा कंपनीसोबत त्यांनी करार केला होता। कंपनीच्या अधिकाऱ्यांची त्यांना मोलाची मदत झाली आहे। 1 एकरमध्ये आम्हाला जवळपास एकरी आम्हाला त्याबद्दल 6 क्विंटल आम्हाला त्यांचं उत्पन्न आलं 1 एकरामध्ये। आणि 50,000 रुपये एकरी आम्हाला त्यावेळेस खर्च आला। आणि त्याच्यानंतर आम्ही मग डबल दुसऱ्या वर्षी आम्ही 2 एकर केला। लगातार 2 वर्ष मग 2 वर्ष आम्ही 2-2 एकर ठेवला। आणि या वर्षी आम्ही 3 एकराचा प्लॉट केला। 3 एकराचा प्लॉट केला आणि तो एकदम चांगलाही सुद्धा प्लॉट आला। आणि आम्हाला अपेक्षा आहे यांची की जवळपास 15 कमीत कमी 18 ते 15 क्विंटल उत्पन्न व्हायला पाहिजे। शेतीची मशागत केल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात त्यांनी बेड तयार केले, खतांचे डोस दिले। त्यानंतर 1,500 रुपये क्विंटल प्रमाणे त्यांनी 45 क्विंटल कांदा बियाणं घेऊन लागवड केली। आम्हाला 3 एकरात 50 क्विंटल बियाणं लागलं याला। आणि लागवड आम्ही याची जी लागवड केली तर जवळपास बेड पद्धत केली। बेड पद्धत लागवड केली। जवळपास 3.5 फुटाचा आम्ही अंतरा ठेवला। आणि अंतरा ठेवून त्याच्यावर कांद्याची डबल लागवड सुरुवात केली। जवळपास 4-4 इंचापर्यंत 4-4 इंचावर कांद्याची लागवड केली। आणि त्याच्यानंतर आम्हाला बरेच त्याला 2-4 डवरणे करायचं काम पडलं, 2दा निधन करायचं काम पडलं। आणि त्याच्यानंतर बांधणी आणि त्याच्यापुढं 2 आम्हाला फवारण्या करायचं काम पडलं, 2 ते 4 फवारण्या। आणि ड्रीपमधून खतं दिले। आणि आता जवळपास आणखीन आता याला कालावधी कमीत कमी आणखीन 15 दिवस राहिले याचे। बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये बाजड यांना प्रति एकरी 50,000 रुपये खर्च आलाय। यानुसार त्यांना 3 एकरात 1.5 लाखांचा खर्च आला। तर आम्हाला जवळपास याचा आम्हाला जवळपास एकरी 50,000 रुपयाचा खर्च पडते। तर आम्हाला या 3 एकराचे जवळपास 1.5 लाख रुपये खर्च होऊन राहिला। आणि जवळपास 6 लाखाचं उत्पन्न झालं। आणि त्याच्या वगळता 1.5 लाख वगळता तरी सुद्धा 4.5 लाख रुपये आम्हाला निश्चित मिळतात। आणि दोही तूर, हरभरा, सोयाबीन या पिकाबद्दल या पिकाची यांची जर तुलना केली तर 10 पटीने हा कांदा पुढे आहे। आणि बरेच त्याच्यात भावसुद्धा कमी पडतात पूर्ण सोयाबीनमध्ये, तुरीमध्ये, हरभऱ्यामध्ये। म्हणून आम्ही जवळपास आता कांदा सुरू केला आहे लागवड। बाजड यांनी पाण्याचं नियोजन करण्यासाठी ठिबक तंत्राचा वापर केलाय। त्यामुळे खतं पाणी नियोजन करणं त्यांना सोपं गेलं। माझ्याकडे बोर आहे, विहीर आहे। आणि त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून मग कांदा बीज उत्पादन घेतलं। जवळपास 4 ते 5 वर्ष झाले आम्ही कांद्याचं बी उत्पादन घेऊ शकतो आम्ही आणि घेतो। आणि जवळपास सरासरी आम्हाला 5 ते 6 क्विंटल बियाणं एकरी उत्पन्न होते। आणि 50,000 रुपये एकरी खर्च येते यांना। आणि त्याच्यानंतर आणि आम्हाला 40,000 रुपये ॲग्रीमेंटच्या ॲग्रीमेंटनं आम्हाला याचा चेक भेटते। विदर्भातील शेतकरी पारंपरिक सोयाबीन, गहू, हरभऱ्याची शेती करतात। या मालाला भाव मिळत नसल्यानं शेती तोट्यात जात असल्याचं चित्र आहे। मात्र विष्णू यांनी कंपनीसोबत करार करून कांदा बीज घेतलंय, त्यामुळे त्यांना लाखो रुपये मिळणार आहेत। 40 एकर शेती आहे। 40 एकरामधले कमी 30 एकर आमची जमीन बागायत आहे।
आणि पारंपरिक पिकामध्ये सोयाबीन, हरभरा, मूग, उडीद वगैरे घेत असताना बरेच वेळ आमचे टाले साहेबाचे आमचे संबंध कुठेतरी कार्यक्रमानिमित्त आले. कांदा पाहासाठी गेला असताना एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यावेळेस भेटलो, पाहिलं. त्यांनी सांगितलं, त्यांचा आग्रह होता 1 एकर तरी कांदा लावा. त्याच्यानंतर 1 एकर कांदा लावला. त्यावेळेस आम्ही सुरुवात केली. 15 रुपये किलोनं कांदा मिळाला. त्यांचं बेनं भेटलं आणि 40 रुपये क्विंटलनं बियाणं वापस न्यायचं ॲग्रीमेंट असल्यानं सुद्धा केलेलंच होतं त्यावेळेसच घेतानाच. आणि नंतर आम्हाला त्यावेळेस एकरभर लावल्याच्या नंतर 50,000 रुपये खर्च आला साधारण. एका एकरामध्ये 6 क्विंटल बियाणं झालं आम्हाला. गहू हरभऱ्यामध्ये याच्यात काही कमाई म्हणजे नव्हती, पण कांदा हे उत्पादन चांगलेलं मिळालं आहे. आमच्या गावामध्ये सर्व आम्ही शेती करत आहोत. सोयाबीन व उडीद, मूग घेत आहोत व नंतर गहू व हरभरा घेत आहोत. पारंपरिक शेतीमध्ये उत्पादन घेत आहोत. नंतर कांद्याकडे वळलेले आहेत व त्याच्यामुळे कांदा हे बिझनेस चांगला वाटलेला आहे. बाजड कुटुंबियांनी घेतलेलं कांदा बीजोत्पादनाचं पीक पाहण्यासाठी गावातले आणि पंचक्रोशीतले शेतकरी येऊ लागलेत. यांनी हा जो यांचा 3 एकराचा प्लॉट आहे, या 3 एकराच्या प्लॉटमध्ये माझ्या मते यांना उत्पादन 17 ते 18 क्विंटल येण्याची शक्यता आहे. आज 18 क्विंटलची 40,000प्रमाणे जर हिशोब केला तर यांना सरासरीत 7 ते 8 लाखाचं उत्पादन होईल अशी मला आशा वाटते. आजच्या स्टेजला एक उत्तम प्लॉट आहे आणि यामध्ये यांनी लागवड करण्यापूर्वी बेसल डोज, ड्रीपच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खते, याच्यामध्ये तुमचे 19-19, 1261-0, 052-34, 13-045, कॅल्शियम नायट्रेट किंवा फंजीसाईड जे काही प्रोडक्ट आहेत चांगल्या पद्धतीनं ड्रीपमधून सोडून प्लॉट एकदम चांगला केला. आणि आजची परिस्थिती अशी आहे की यांना जवळपास 3 एकरामध्ये 17 ते 18 क्विंटल सीड हे हाती मिळेल आणि 17 ते 18 क्विंटलचे नाही म्हटलं तरी 7 ते 8 लाख रुपये यांना हाती मिळत आहे. यातून लागवडीचा खर्च हा 1.5 ते 2 लाख रुपये वजा केला तरी यांना 5 ते 6 लाख रुपये निव्वळ उत्पन्न राहत आहे. कांदा बीजोत्पादनाची करार शेती फायद्यात पडतीये. शेतकऱ्यांनी करार शेतीकडे वळल्यास त्यांना मिळणाऱ्या हमी भावाची शाश्वती वाढणार आहे. बाजड कुटुंबियांना 3 एकरात मिळणारं 4 लाखांचं उत्पन्न त्यांना आर्थिक शाश्वतीकडे नेणारं ठरलंय. गजानन भोयर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.